राज्याची तू राणी आधी करणार लचकत मान मुरत जिरगराणी आधी करणार लचकत मान मुरत जिरगराणी. कुठे चालली नायसा? आजीकडे. आणि आणि कोण येणार आहे? आणि हॅलो एव्हरीवन. सो आज मी ब्लॉग स्टार्ट करते बिकॉज सनी गेला आहे हॉस्पिटलला. 24 आवर्स ड्युटी आहे त्याची. आणि मी चालली आहे आईकडे. मी दोघंही रेडी आहोत, मी आणि नायसा. नायसा से आहे बाय बोलते. सो फाल्गुनी सुद्धा येणार आहे. उद्या एक छोटंसं गेट टुगेदर आहे आईकडे. फाल्गुनीचे सासरचे सगळे त्यांची फॅमिली येणार आहे आणि आम्ही पण असणार आहोत. सो मी आजच चालली आहे आईकडे सो दॅट आईला थोडीशी हेल्प होईल आणि फाल्गुनी सुद्धा येणार आहे. सो स्टे ट्यून विथ अस. हळू हळू हळू. एक्साइटेड बघा मुलगी. आज तू पाठी बसणार आहेस. पाठीमागे बसणार आहे आज तू. सो नायसाच्या हातात तुम्ही जे बघतायत इट्स अ बेल्ट जे सेफ्टीसाठी आहे, जे तुम्ही बाईकवर तुमच्या बेबीला लावून तुम्ही बसू शकता. सो खूप रिसर्च केल्यावर मला असा एक बेल्ट मिळाला आहे. कारण सतत तिला पुढे उभं नाही राहू म्हणजे उभं नाही करू शकत मी. सो असं बेल्ट आणि तिला अजून समजत नाही म्हणून पाठीमागे तिला अशीच नाही बसू शकत. सो देर इज वन बेल्ट जे आपल्या मदर्सला कनेक्टेड राहतं. ते लाईक जो पण पुढे ड्राईव्ह करत असतो, राईड करत असतो, हो बाबू थांब, त्याला ते अटॅच्ड आहे. सो इट्स व्हेरी सेफ. आणि मी आता तर तुम्हाला नाही दाखवू शकत की कसं मी ते लावणार आहे, पण मी तुम्हाला ते इथे इमेज दाखवते आहे. तुम्ही ते बघू शकतायत की ते बेल्ट कसं लावलं आहे. सो तुम्ही तुमच्या बेबीला पुढे उभं केलं तरी तुम्ही तो बेल्ट लावू शकतात, पाठीमागे बसवलं तरी तो बेल्ट लावू शकतात. आणि प्लस तुम्ही तो बेल्ट इव्हन 4 व्हीलरमध्ये सुद्धा लावू शकतात. कारण आपल्या गाडीमधले जे सीट बेल्ट असतात ते त्यांच्या मापाचे नसतात, ते मोठे असतात. त्यासाठी हा बेल्ट तुम्ही गाडीत सुद्धा यूज करू शकता. सो ह्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मी ॲमेझॉनवरनं घेतलेलं आहे काय. सो नायसाला इथेच उभं राहायचं आहे. सो शी डोंट नो एनिथिंग अबाउट बेल्ट. सो लेट्स सी. सो हा असा आहे बेल्ट आणि हे जे पुढे आहे हे माझ्या कमरेला लागणार आहे. सो अकॉर्डिंगली ती बसणार आहे. सो चला चल. सो अशा पद्धतीने हा मी बेल्ट लावलेला आहे. नायसा चलो. नमस्कार. गुड मॉर्निंग. आज आम्ही मुलींकडनं आहोत. काय सेवा लागली तर सांगा. थंडा, कोल्ड्रिंक, पाणी बॉटल. दरवेळेस बोलतो हा मुलीकडनं आहे आणि येतो मुलांबरोबर. कसं काय होणार. सो जसं मी काल व्लॉग स्टार्ट केलेला आणि इकडे आल्यानंतर आम्ही बिझी झालो आणि म्हणून मी व्लॉग कंटिन्यूच नाही करू शकले. सज दुसरा दिवस स्टार्ट झालेला आहे आणि टुडे इज अ फंक्शन. लाईक फाल्गुनीचे सगळे सासरचे फॅमिली येणार आहे फॉर डिनर आणि तीच तयारी आमची चालू आहे सकाळपासून. तुम्ही जसं बघितलं निखिलसुद्धा आलेला. अँड काय काय असणार आहे, कोण कोण येणार आहे हे तुम्हाला कळेलच आजच्या ब्लॉगमध्ये.
everyone, good morning and welcome you all to Rachna's Avenger World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So मी आलो आहे 24 hours ड्युटी करून बॅक टू होम. आता परत जायचंय क्लिनिकला, पण आज आहे काहीतरी स्पेशल आणि ते पण माझ्या सासरी म्हणजे रचनाच्या घरी. सो रचना तर नाही आहे, तुम्हाला जसं माहिती ती गेली आहे सीमा इकडे. यस, रचनाला मिस करतो आणि नायसाला तर खूप जास्त, कारण घरी आल्या जी मस्ती आणि जे वातावरण असतं एकदम ते मी मिस करतोय. पण येस, घरी आई आहे, आंटी आहे, तर मस्त नाश्ता करणार आहे आज. रचना तुला मिस करतोय नाश्त्यासाठी. आणि अजून काय, येस आता लवकर रेडी होतोय आणि मग क्लिनिकसाठी जाणार आहे. आणि परत उद्या 24 hours ड्युटी आहे, बॅक टू बॅक सगळं चालू आहे. बट आय लव्ह टू बी बिझी. सो येस, चला मग. काय म्हणतायत मिस्टर अभिजित दुर्गे, किती थकलात? यंदा कर्तव्य आहे माझं. कर्तव्य परत मग दरवर्षी करायचं असतं. हा बाबू, बाबू दाखव टिक्की, दाखव टिक्की, दाखव टिक्की, दाखव बघू टिक्की. छान छान लावली. कोणी लावली? कोणाला होतं? अभिला. हे सगळं कॅमेरा मागे जर तुम्ही बघाल ना, एकीच्या हातात झाडू आहे, एक कामवाली आहे, हे सगळं आहे. तर मी तुम्हाला तर दाखवू नाही शकत. आणि एकतर काय कुठे खिडक्यान बिडक्यांवर चढते काय कळत नाही. ऍक्च्युली झाडू माझा अवतार अजून आंघोळ सुद्धा नाही केलीये. सो फुल तयारी चालू आहे. दुर्गे फॅमिलीला वेलकम करणार आहोत आम्ही आज एकदम जोशने, जोराने. आणि काय म्हणायचंय, वाटतंय का परत असं की यंदा कर्तव्य आहे? म्हणजे मला आता ती फिलिंग येते 19 ऑक्टोबरला जेव्हा मी फाल्गुनीला फर्स्ट डेट पण नाही माहिती. 18 ऑक्टोबर. हा तेच 18 ऑक्टोबरला, तेच 18 ऑक्टोबरला आलेलो तेव्हाच अशी फिलिंग येते. 2018. अच्छा, 18 ऑक्टोबरला काय तू बघायला गेला? 2019. तू काय ते फाल्गुनीने साडी नेसलेली, जो तो माझ्याकडे क्लिप असेल ना तर तुमच्याबरोबर मी शेअर करेल का. फाल्गुनीने सगळे बघायला आले माझ्याकडे. मी घे. साईने आज केले फिश. कसली फिश आहे? आणि खिमा. मिसेस दुर्गे बसले जेवायला. त्रास होत आहे आवाजाचा. आई तू पण बस. नाहीसा तू हे खाणार आहेस? मग चिकन दे बोलते, चिकन. फायनली सीमा इकडे. नायसा, हे कुठे उघडलेलंच आहे हे उघड. सीमा झाली तयारी? हो चालू आहे. तसं साखरपुडा पहिल्यांदा बघायला आलं ते नाही आपण. हे होतं ना तुझी, ते काय होतं, तुझी ओटी भरलेली ते मला कार्यक्रम. हा टिळ कार्यक्रम. हा सो फायनली सगळी तयारी झाली आहे. दोन्ही मुली दमल्यात बिचारे. कारण कालपासून मी, आई आणि फाल्गुनीच होत. सो कालपासून आम्ही तिथेच तयारी करतो. आणि सनी बिचारा आता जस्ट क्लिनिकमधनं आलाय आणि परत त्याला क्लिनिकला जायचं आहे. आणि त्याचबरोबर अभि आणि निखिल सुद्धा हेल्प करतायत. धीरज सुद्धा आहे. सो देर आर हेल्पिंग हँड्स. पण घरातल्या शेवटी बोललं गेलं तर आम्हाला झाले. ऍक्च्युली असं वाटतं की फाल्गुनीचं लग्नाचे ते दिवस, अरे ते खरंच लग्नाचे दिवस आठवत आहेत. त्यावेळेस पण आपण अशीच तयारी केलेली आहे ना. आम्ही एक्साइटेड होतो दुर्गे फॅमिलीला वेलकम करायला. नाहीसा काय करते आणि आम्हाला एंटरटेन करायला नाहीसा आहेच मध्ये मध्ये. काय एक्सप्रेशन तुझ्याशी कसं केलं बाबू तू? कसं केलं? आता नाही करत आहे. मगाशी भाजी केलं. दाखव दाखव कसं केलं तू मगाशी. फाल्गुनी आणि नायसा
चालेल फिरायला. सो अशा पद्धतीने हा बेल्ट लावला जातो, असं तुम्हाला आधी कळलं नसेल म्हणून. दिस इज द वे वी हॅव टू फिक्स. हा केलं हे बघ, अजून एक राहिला. हा फिक्स्ड एकदम झाली. तू फिक्स्ड आहे ना? नाहीसा हे बघ इथे पकड. हा इथे पकड. हा बाय नाहीसा. सुरवरीश्वर मध्ये तारीख संजीवनी जय देव. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निर्दाशा. देशापासून थोडवी थोडी भोपाशा. अंबे तुझं वाचून कोण पुरविला आशा. नरर तल्लीम झाला पत्कम पदलेशा. जय देवी महिषासुरवदनी सुरवरीश्वर मध्ये तारीख संजीवनी जय देव जय देव. कंठे धारयत करस्था सर्व सिद्धया. वज्रभद्रम नामे नम्यो राम कवचस्ति. अव्यावतारण सर्वत्र लभते जय मंडलम. आदिष्टवाणी यथा स्वप्ने राम रक्षामि मामरा. प्रधान किरवान भ्राता प्रबुद्धो विदकौशिका. आराम कल्पवृक्षाण अभिराम सकलापदम. अभिराम से लोकाना राम श्रीमासनप्र. तरुण रूप संपन्न सुकुमारो महाबल सर्वधनेश्वर. रक्षकुलनियंता रुद्राय दानवरगतम. सज्जनमिषा विशस्पृशा वक्षया सांगत लक्षणाय मम राम लक्ष्मणा भूता. सो ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. वी आर रेडी टू वेलकम आवर गेस्ट. जसं मी बघितलं फाल्गुनी गेली आहे मार्केटला. लास्ट मिनिटचं जे असतं ते. आणि घरातलं सुद्धा सगळं आवडलं आहे. सो दिस इज द वे आम्ही सिटिंग केलेलं आहे. डायनिंग टेबल बाहेर नेलेलं आहे. अँड व्हेज जेवण आम्ही घरी बनवले. सो कोबीची भाजी चवळी हे 2 गोष्टी मी बनवल्या. आणि गवार मटकी आईने बनवले. फ्रूट्स आर रेडी. आणि नॉन व्हेजिटेरियन जे जेवण आहे त्याची आम्ही ऑर्डर दिलेली आहे. सो नॉनव्हेजमध्ये काय काय असणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल जेव्हा आम्ही सर्व करू, त्यावेळेस तुम्हाला आम्ही दाखवू. सो स्टे ट्यून विथ अस. खूप एक्सायटेड आहोत. लाईक 1 वर्षानंतर एक छोटंसं असं गेट टुगेदर सारखं होणार आहे. शूट करायला उभे दीदी पण आली आहे. नमस्कार सरांना. काका किती दिवसानंतर माझ्या ब्लॉग मध्ये आलेत. आणि हे सगळे काकांचे भाऊ आहेत. सगळे सेमच दिसतात मला नेहमीच. हा काय हो ना. हा ह्यांच्या बरोबर तर नेहमीच मला वाटतं असं. आणि तुम्ही सगळेच नेहमी व्हाईट मध्ये असतात आणि सगळेच ऑलमोस्ट सेम दिसतात. थोडसच आहे चहा. हे खा ना. हे घ्या मिठाई घ्या ना. वेलकम नवरदेव. बसा. तो बोलतो तू आंबा का झालाय. आमचा अपकमिंग रील स्टार तुम्ही नव्यांजलवर बघत असाल. रील्स मध्ये कसे तो कुठला आहे कारभार काय होते
त्यासाठी इथे लिंक टाकली, हे टाकले इंस्टाग्रामचं, ते बघा तुम्ही सनियादाचा डान्स. फायनली मी आलोय क्लिनिक मधून आणि घरी बघितल्यावर असं वाटतं काय मोठं फंक्शन आहे एकदम. जसं काय आबोनीचं पूर्ण परत एकदा लग्न आहे ग्रँड असं वाटतं. आणि आमचे मेन चीफ गेस्ट आले. नमस्कार, मी आज या पक्षाकडे नाही आणि आता आम्ही सेवा करायला आलेल्या पाहुण्यांची आता सेवा सगळी तयारी झालेली आहे. काय करतायत वगैरे. सो थोडस आहे ना ती भाकरीची साईड या साईड या डिश मध्ये ना ही भाकरी चुकीची ठेवली. अशी जरा अशी इथे पाहिजे ना. अरे पण तिथे फिश ठेवायला जागा करतेय. प्रश्न आहे, प्रॉन्स फिश का मासा आहे? तुला काय प्रॉन्स फिश आहे का हो की नाही? तू फिश आणि माशामध्ये काय फरक आहे? फाल्गुनी बघ, माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून दिलेलं नाहीये. बघितलं, ह्यांना उत्तर नाही माहितीये. प्रॉन्स फिश नाहीये, ह्यांना उत्तर माहिती नव्हतं. हे प्रॉन्सला पण हे फिश म्हणतात. काय बोलायचं होतं? आणि सगळ्यात मेन चीफ गेस्ट असं वाटतंय परत एकदा जमलंय. लग्न होतंय माझं, पण मला वाटतं आता इकडेच कट व्हावं, असं नको परत व्हावं. पुढचं फंक्शन नको. काय सांगू तुम्ही, मी किती खुश आहे. रचना काय सांगू, मी किती खुश आहे. फाल्गुनी बघ मटन दे. चेअर तिथे ठेव. इथे चेअर पण आहे. लिंबू देऊ. काय गं? गुरुवारी सोमवारी जास्त बिझनेस होतो, बुधवार शुक्रवार फ्लॉप जातो. घरी नाही करत. लोकांचं वेगळं आहे का सगळं? घरी करत नाही ना, म्हणून हॉटेल करतात. कसं झालं? ते चांगले. मागच्या संकष्टीला संडे होता, संकष्टीला गर्दी लागतो तुम्हाला तिकट. घरी बनत रस्ता एवढ्या लोकांचं नेटवर्क कमी हॅलो. हा मी बोलतोय. ते पण डेंजर आहे. ममताची तू व्हिडिओ बनवलाय? दाखव मी टाकी त्याच्यावर. फाल्गुनी कधी उद्या देशील? काय बोललीस मला सांग पहिले. थोडस सांग काय बोलली. थोडस फाल्गुनी इकडे 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 बाबू इकडे. कोलीवाडा फ्रेंड बोलतो कोणाशी ते पण माहित नाही आपल्याला.
कुठलं कागद नाही? असू दे रे, असू दे. सनी त्याला बसू दे बाबू, काकाचं केळवण आहे, बसू दे. बसा बसा नवरदेव. नाही साप मारायचं नाही. जेवण कोणतरी माझ्यासोबत. निखिल नाही आला, काय बोलतो निखिल? नाहीसा काका आहे तो. काका निखिल काका बोल. काका काका निखिल नावच चेंज केला. काका बोल. फायनली द डे कम्स टू अन एंड आणि मी आता घरी चालली आहे. फाल्गुनी थांबली आहे, फाल्गुनी उद्या जाईल. सो सगळं वाइंड अप आम्ही करून निघालो आणि खूप मस्त वाटलं. सर्वांना एकत्र भेटून सगळे एकत्र आले आणि आम्ही मस्त जेवलो. जेवण सुद्धा खूप अप्रतिम होतं, मस्त जेवण होतं. काय म्हणायचं आहे सनी? सगळ्यांवर एकदम छान गप्पा गोष्टी मारल्या. खूप दिवसांनंतर सगळे एकत्र आल्यावर वेगळंच वातावरण असतं, खूप आनंदाचं. आणि येस, छान झाला कार्यक्रम जो पण होता तो. खूप मजा आली. सो चला, आय जस्ट होप तुम्हाला आवडला असेल आजचा हा आमचा व्लॉग. भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.